कसं आहे महायुती हा जो वॉर्ड आहे हा महायुतीचा वॉर्ड आहे. याच्यामध्ये पक्ष जो उमेदवार देईल तो कोणी असेल, माझं नाव जरी चर्चेत असेल, मी एक इच्छुक उमेदवार, असे अनेक लोक या ठिकाणी आहेत. पक्ष जेव्हा निर्णय देईल, अजून ते उमेदवारी अजून जाहीर झाली नाही, जेव्हा उमेदवारी जाहीर होईल तेव्हा निश्चितपणे या ठिकाणी पक्षाच्या वतीने उमेदवार असा जो असेल त्याचं आम्ही काम करू. नाही, कसं आहे, या ठिकाणी कल्याण पूर्वेमध्ये सर्वात जास्ती नगरसेवक या आमच्या शिवसेना पक्षाचे म्हणजे आमच्या शिवसेनेचे आहेत. त्यामुळे आमची मागणी आहे. या ठिकाणी भाजपचे आमदार असल्यामुळे आणि पण नगरसेवक आमची ताकद आमची असल्यामुळे आम्ही हा निश्चितपणे हा जो मतदारसंघ आम्ही आमच्याकडे मागण्याचा प्रयत्न करणारच. आज चिसपाडा गावात 4,25,00,000चे जे साहेबांनी निधी दिलेले त्याचे मी भूमिपूजन करत आहे. आणि याच्या आधी पण भरपूर निधी दिलेले आहे. इकडे भरपूर एरियामध्ये दादाने सर्वकडे कॉन्ट्रॅक्टरांचे रस्ते चे कामं केलेले आहेत. सर्वकडे खूपच निधी दिलेले दादा. त्यांची इच्छा बरोबरच आहे. जी महिलांची इच्छा आहे की एक लेडीजने पुढे जावं आणि तिने विधानसभेमध्ये पाऊल ठेवावं, ही महिलांची इच्छा आहे. ती नक्की पूर्ण करेल. भारत माता की जय. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. ज्या पद्धतीने तुमचा प्रचार केली किंवा या ठिकाणी आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये त्याचा उमेदवार आहे असा काही विश्वास आहे? हो, आहे ना. भारतीय जनता पार्टीचा हा पहिलेपासून बालेकिल्ल्याला राहिलेला आहे आणि हा भारतीय जनता पार्टीलाच मिळेल. आगामी काळामध्ये सर्वांनाच कल्पना आहे, निवडणूक आहेत विधानसभेच्या, आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक पक्ष हा आपली आपली तयारी करत असतो. भारतीय जनता पक्षाची ही सिटिंग जागा आहे. या ठिकाणी आमदार गणपतशेठ गायकवाड हे सलग 3 वेळा विजयी झालेले आहेत. त्यामुळे ही भारतीय जनता पक्षाची जागा असल्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पक्षात निवडणूक लढणार आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार महायुती म्हणून निवडून येईल. त्यांची जी ताकद आहे आम्ही त्याच्या जागेची मागणी करतो. आतापर्यंत अनेक वेळेला अशा मागण्या त्यांनी केलेल्या आहेत. या ठाणे जिल्ह्याच्या इतिहासामध्ये रामभाऊ कापसेंची जागा त्यांनी अशाच पद्धतीने मागून घेतली. त्यानंतर इतर जागा त्यांनी अशाच पद्धतीने मागून घेतल्या. 2014 मध्ये आपण सगळ्यांची ताकद एका वेळेला बघितलेली आहे आणि 2014 मध्ये ज्यावेळेला सगळे स्वतंत्र लढले त्यावेळेला दोन्ही सेना एकत्र होत्या. त्यावेळेला काय रिझल्ट आला त्याचा आपण विचार केला पाहिजे. त्यांचा प्रत्येकाचं गणित असतं की बाबा आम्हाला ही जागा हवी आहे. जसं मी मध्यंतरी सांगितलं की 5ही जागा भारतीय जनता पक्ष म्हणून माझ्या जिल्ह्यातल्या त्या आम्ही लढू शकतो आणि महायुती म्हणून जिंकू शकतो. आम्हाला त्यात काय अडचण नाही. त्यांचा अधिकार आहे, त्यांनी मागणी करावी. आम्हाला असं वाटतं कल्याण पश्चिमेची जागा जी आहे, जी मागच्या वेळेला आमची सिटिंग होती आणि ती सुद्धा आम्ही स्वबळावर जिंकलेली होती, ती जागा आम्ही त्यांना दिली आहे. आता ती जागा खरं तर आता मागच्या वेळेला आम्ही त्यांना दिली होती, यावेळेला त्यांनी मोठ्या मनाने ती आम्हाला द्यावी. आता राहिला प्रश्न डोंबिवलीची जागा, तर ती आमचीच आहे. कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेने आतापर्यंत मागच्या वेळेला प्रयत्न केला, त्यांना अपयश आलेलं आहे. त्यामुळं ही जागा त्यांनी आम्हाला सोडावी. अंबरनाथच्या जागेबद्दल वरिष्ठ निर्णय करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.